नाही नाही, सापटीमध्ये काळा काळा आहे बघा. मध्ये अजून रास्तो हा जास्त मध्ये नको जाऊ. लेमन मध्ये रास मोठी. आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला फिरण्यासाठी. पावसाच्या पहिल्या सरी झाल्या आणि निसर्ग अगदी बहरून आला. याचाच फायदा घेत आपण निघालो गड भटकंती करायला. त्यासाठी आजचा गड निवडला तो म्हणजे कलावती दुर्ग. आधीचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव कलावंती असे ठेवले. हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या किल्ल्याकडे येण्यासाठी तुम्ही 2 मार्ग वापरू शकता. तुम्ही जर पनवेल मार्गे आले तर तुम्हाला शेवून फाटा आणि ठाकूरवाडी असे ठिकाण लागतील. आम्ही कल्याण साईडनं चाललो आहोत, म्हणून रस्त्यात जाता जाता आम्हाला हा लागला तो श्री मलंगगड. मलंगगडला यायचं असेल तर तुम्हाला कल्याण हा स्टेशन नियर बाय आहे. तिथनं तुम्ही सरळ बस वगैरे बसची सुविधा आहे. तिथनं तुम्ही बस पकडली तर तुम्ही मलंगगडच्या पायथ्याशी याल. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे ट्रेन किंवा आपण रोपवे ज्याला म्हणतो त्याचीही सुविधा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चढण्यासाठी एकदम सोयीस्कर होईल. त्याच पद्धतीने इथनंच तुम्हाला पायथ्याशी वरनं सरळ तुम्ही गेले तर तुम्हाला कलावंती दुर्ग नावाचा किल्ला लागेल. आता सध्या आपण चाललोय कलावंती दुर्ग, त्याच्यामुळे आपण इथे स्टॉप घेत नाहीये. कलावंती दुर्ग हा त्याच्या कातल दगडात कोरलेला या चढाईसाठी प्रसिद्ध आहे. लांबून बघितलं तर या दोन्ही किल्ल्यांमधला गॅप हा इंग्रजीतला व्ही आकारासारखा दिसतो. किती सुंदर रस्ता आहे हा असं म्हणत पुढे आलो आणि खरी कसरत निघाली. ही खरी अदावत शॉर्टकटच्या भानगडीमुळे झाली. तर मित्रांनो, फायनली आपण जो प्रबलगड माची आणि जो समोरचा सेंटरचा भाग तुम्हाला दिसतोय तो कलावंती दुर्ग अशा या ठिकाणी आपण येऊन पोहोचलोय. गाडी आपण खाली पार्क केलेली आहे आणि आपण सध्या ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं वरपर्यंत गाडी जात असावी, कारण की पूर्ण गाडीचा वाट आहे. आता इथनं आपल्याला सरळ त्या कलावंती दुर्गाच्या साईडला जायचं. तर मित्रांनो, तुम्ही जर कल्याणवरनं येत असाल तर कल्याणवरनं साधारणतः तुम्हाला येण्यासाठी 2-2.5 तास लागतील. जर कल्याणवरनं तुम्ही बाय बस आले तर मलंगगड स्टॉपला तुम्हाला बस लागेल. मलंगगड स्टॉपवरनं जर तुम्ही रिक्षा वगैरे प्रायव्हेट व्हेकल केले तर तुम्हाला इथे साधारणतः ते त्याच्या पायथ्याशी सोडून देत. थोड्याच वेळात वाटू लागलं की गाडी थोडीफार पुढे आणली असती तर बरं झालं असतं. जेवढी कसरत करून आम्ही पुढे आलो होतो त्यापेक्षा हा रस्ता कितीतरी पट चांगला होता. या ठिकाणापर्यंत सहज आपली गाडी येऊन जाते आणि इथून पुढे खरी कसरत सुरू होते. थोडा पुढे आलो आणि हे दिसलं, निसर्गाने आपल्यासाठी बसण्याची उत्तम अशी व्यवस्था केली होती. इथून पुढे निघाल्यावरती आपल्याला हनुमंत आणि गणपती बाप्पाचे दर्शन झाले. दगडात कोरलेल्या या मूर्त्या किती छान आहेत ना, हाच विचार मनामध्ये आला. इथे बराच वेळ बसलो आणि पुढच्या दिशेने प्रवास सुरू केला. तुम्ही आजचं वातावरण बघू शकता, किती सुंदर असं आहे. त्यातल्या त्यात हे पक्ष्यांचे आवाज ऐकतच जावं असं वाटत होतं. मित्रांनो, साधारणतः या ट्रॅक पर्यंत येण्यासाठी आम्हाला 2.5 ते 3 तास लागलेले आहेत. समोर बघू शकता तुम्ही कलावंती दुर्गचा हा सुरुका आपल्याला इथनं दिसतोय. इथनं पूर्ण ट्रॅक करायला सुद्धा आपल्याला अर्धा तास अजून लागणार आहे. आता फायनली आपण एकदम पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहे. अर्धा तासानंतर आपण वरती पोहोचणार आहे तिथे. तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे इथे तुम्ही ती गुफा बघू शकता. मध्ये खूप खोल आहे. सध्या आपण तिथे मध्ये चाललोय. दोन माणसं घुसू शकता एवढी मोठी ही गुफा आहे. पूर्ण आपण आतमध्ये चाललेलो आहे, पण मला वाटतं मध्ये जाणं रिस्की थोडस, त्याच्यामुळे आपण पाठीमागे जातो. मध्ये अजून रास्तो हा जास्त मध्ये नको जाऊ.
लेमन मध्ये रास मोठी. इथपर्यंत पोहोचायला आपली पूर्ण वाट लागली होती. जागीच पायऱ्या असल्यामुळे आपली हालत एकदम खराब झाली. हरिहर नंतरचा हा दुसरा किल्ला का जिथे चढायला खरंच भीती वाटते. थांबत कसाबसा वर येऊन पोचलो, पण हा व्ह्यू बघून सार्थक झाल्याचं वाटलं. हा जेवढा वाटतो तेवढा सोपा किल्ला नाही याची जाणीव वर आल्यावर होते. वर किल्ल्यावरती पोहोचलो आणि पावसाने भयंकर असा अंधार घातला. पण हे निसर्गाचं सुख थोड्याच वेळामध्ये संपणार होतं. त्याचं झालं असं का वर जाण्याचा जो दोर असतो तो गावकऱ्यांनी काढून टाकला होता. त्यामुळे शांत उभं राहून बघण्याशिवाय आमच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. वरतून आपल्याला पेपचा किल्ला, माथेरान, पनवेल असं सर्व ठिकाण दिसत होतं. आता इथून पुढे वरती चढायचं कसं हा विचार मनामध्ये येत होता. त्यासाठी पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा चालू होती. कसं तरी अर्ध्यापर्यंत चढलो, पण खाली पण उतरता आलं पाहिजे या विचाराने थांबून घेतला. कुठं आहे रे? खालीच उतरत होतो तेवढ्यात एक आम्हाला साप दिसला. आता इथून उतरायचं कसं हा प्रश्न देखील आमच्या डोळ्यापुढे उभा राहिला. साप आहे ना? कोणता आहे? काळा आहे का? थांब मग विचार आहे असला का? नाही सापटीमध्ये काळा काळा आहे बघा. तेवढ्यामध्ये एक काका आले, त्यांनी आम्हाला उतरण्यासाठी मदत केली. हे बघ समोरच आहे. नाही पुढे गेला. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.